नमस्कार, मी गणेश आवारी। आज दिनांक या विशेष कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत करतो। मंडळी, आजचा दिवस हा सर्वसामान्य कुटुंबाला व्यथित करणारा आहे। त्याचे कारण म्हणजे जन्म दिलेल्या आईच्या विरोधात आपल्याच लेकीने खळबळजनक आरोप केले आहेत। 2 मिनिटाच्या प्रतिक्रियेने आई आणि मुलीच्या नात्यात दुरावा तयार झाला आहे। मुलीने दिलेली प्रतिक्रिया अकोले तालुक्याच्या मीडियाने प्रसिद्ध केली। काही ज्येष्ठ नागरिकांच्या विनंतीने सर्व पत्रकार बांधवांनी ती बातमी आपल्या प्रत्येकाच्या चॅनलवरून ती हटवली गेली। या सर्व अकोले तालुक्यातील पत्रकार बांधवांचे अभिनंदन तसेच कौतुक केलं पाहिजे। परंतु हा वाद काय होता आणि कुठे पोहोचला अनेकांना याची माहिती देखील नाही। मित्रांनो, गेल्या 8 महिन्यांपूर्वी कोतुळ ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये झालेला वाद, त्यानंतर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल झाले। त्यानंतर 8 दिवसांपूर्वी अकोले पोलीस ठाण्यात जो काही गोंधळ विजय देशमुख असतील, त्यांच्याबरोबर अमित भांगरे, बाजीराव दराडे त्यांचे जे काही सहकारी होते त्यांच्यासोबत नेत्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला। त्याही वेळी विजय देशमुख आणि त्यांचा मुलगा शुभम आणि इतर काही नागरिकांवरती शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे देखील दाखल झाले। त्यानंतर पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते दशरथ सावंत साहेब यांनी एक प्रतिक्रिया देऊन प्रशासनाच्या विरोधामध्ये आरपारची लढाई करावी का, यासाठी अकोले शहरातील विश्रामगृह येथे एका बैठकीचं त्यांनी आयोजन केलं होतं। या बैठकीमध्ये अनेक जण उपस्थित होते। बैठकीनंतर त्या ठिकाणी पत्रकार परिषद संपन्न झाली। त्याच वेळी एका महिलेने अकोले पोलिसांनी माझ्याकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला होता। त्यानंतर अकोले पोलिसांवर अनेकांनी टीकेची झोड देखील उठवली। त्यानंतर वाटलं होतं सदर हे प्रकरण आता शांत होईल, अकोलेकर विसरून जातील, मात्र असे झाले नाही। 2 दिवसांनी म्हणजेच आज त्या महिलेच्या मुलीने पत्रकारांना एक प्रतिक्रिया दिली आणि आपल्या स्वतःच्या जन्मदात्या आईच्या विरोधात घाणेरडे आरोप केले। या घडलेल्या प्रकारामुळे आई आणि लेकीच्या नात्यात उभी फूट पडली। मित्रांनो, सदर हे प्रकरण पहिल्यापासून आपण जर पाहिले तर वाद कोणाचा होता आणि कुठे येऊन पोहोचला। कोतुळ ग्रामपंचायतचा वाद अकोले पोलिसांमध्ये त्या ठिकाणी दाखल झाला। अकोले पोलिसांचा आणि विजय देशमुखांचा वादानंतर एका आईचा आणि मुलीच्या कुटुंबापर्यंत येऊन पोहोचला। यात नुकसान कोणाचं झालं याचा विचार आपण सर्वजण करणार आहोत की नाही। मित्रांनो, समाजात वावरत असताना आपला वापर दुसऱ्यासाठी किंवा त्याचा हेतू साध्य करण्यासाठी होणार नाही, याची काळजी आपण घेणं आता हे गरजेचं आहे। तसेच अकोले तालुक्यातील राजकीय नेते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना एक विनंती करायची आहे। तुमच्यातील मतभेद जे आहेत ते तुम्ही एकत्रित बसून मिटून घ्यावे, कारण तुमच्यातील वाद सर्वसामान्य नागरिकांचे कुटुंब उद्ध्वस्त करणारे असतील तर या अकोले तालुक्यातील गोरगरीब जनतेने कोणाकडे न्याय मागायचा। त्यामुळे आपण थोडासा विचार करावा, ही विनंती MH मराठीच्या वतीने करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।